नमस्कार मित्रांनो. तर आज आपण EURUSD बद्दल थोडं मार्केटचं ॲनालिसिस करणार आहोत. तर एकंदरीत पाहता आता EURUSD हा डाऊन ट्रेंडमध्ये आहे. तर इथला एक मी ट्रेड घेतला होता. 4 आवरची टाइम फ्रेम आहे. 4 आवरवर हा डाऊन ट्रेंडमध्ये दिसत आहे. तर इथून पुढे डाऊन ट्रेंडमध्येच कंटिन्यू तर करणार, मार्केट ट्रेंड कंटिन्यू करणार. 1 आवरवर हा एक मी ट्रेड प्लॅन केला होता. तर टार्गेट तर झालं इथं ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला मी एंट्री घेतली होती. त्यानंतर मार्केट थोड्या वेळ खेळलं आणि इथपर्यंतचं टार्गेट होतं. जवळपास ते टार्गेट डन झालेलं आहे. 1:2 मला इथं मिळालेलं आहे. तर नेक्स्ट आपण प्लॅन कसं करू शकतो, काय आपण ॲनालिसिस आपण करूयात. तर एक पाहिलं तर हा एक भागिक रेजिस्टन्सचा दिसत आहे आणि हा खालील भाग हा सपोर्टचा आहे. त्या व्यतिरिक्त अजून कोणतं ओके. तर इथं आपण पाहूया अशी काही ट्रेंड लाईन बनत आहे. तरी अशी ट्रेंड लाईन होती, पण ती ब्रेक होऊन मार्केटने सेल सुद्धा केलेली आहे. तर एक आपल्याला सेलचा जर ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तर आपण हा जो रेजिस्टन्स आहे, आता ही ट्रेंड लाईन काढून टाकू. ट्रेंड लाईन आता काय आपल्या कामाची राहिलेली नाही, कारण 3 वेळा लीड झालेली आहे. हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस कुठेतरी मार्केट आपण प्लॅन करू. एक थोडं अशा रेंजमध्ये तर थांबू शकतो, थोडं वरती जाऊन मग असं खाली कंटिन्यू करू शकतो, किंवा एखादा चार्ट पॅटर्न किंवा इथं काही ना काहीतरी बनवून मार्केट परत डाऊन ट्रेंडला येऊ शकतं. किंवा ते नाही झालं तर नेक्स्ट रेजिस्टन्स आहे किंवा हा धरा नेक्स्ट रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर मग हा एक नेक्स्ट रेजिस्टन्स आहे. तर एखाद्या वेळेस असं येऊ शकतं की मार्केट इथून वरती जाऊन हा सुद्धा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ह्यांना सुद्धा ब्रेक करू शकतं. तिथले स्टॉप लॉस कट करून नंतर मग परत डाऊन ट्रेंडला खाली येऊ शकतं. तर EURUSD बद्दल आजचं आपलं प्रेडिक्शन हे आहे. किंवा असं येऊ शकतं, आज शुक्रवार आहे की ह्या गोष्टी मार्फत एक मार्केट एक रॅली देऊ शकतो. इथपर्यंत ड्रॉ करूनच दाखवतो, व्यवस्थित लक्षात राहील. ओके, इथपर्यंत ब्रेक करून मार्केट आजचं क्लोजिंग देऊ शकतं. त्यानंतर थोडे दिवस साईड म्हणजे थोड्या वेळ साईड जाऊन मार्केट बंद होऊ शकतं. म्हणजे आज शुक्रवार आहे, त्यानंतर डायरेक्ट आता सोमवारीच मार्केट चालू होणार आहे. सोमवार डायरेक्ट गॅप पडावून किंवा थोड्या वेळ इथं स्टेबल राहून सोमवारच्या दिवशी परत US सेशनच्या टायमिंगला परत खरेदी देऊ शकतं. तर पाहूयात. आजचं तर आपलं प्रेडिक्शन असं आहे. तर आज तर ट्रेडचा मी प्लॅन सहसा टाळणारच, कारण आज शुक्रवार आहे. जर ट्रेड अडकला तर सोमवारपर्यंत जाऊ शकतो, नो प्रॉब्लेम. सोमवारपर्यंत पण जर तशी सिच्युएशन आली ट्रेड घेण्यासारखी तर मी ट्रेड घेईल, नाही तर मी सोमवारी ट्रेडचा प्लॅन करेन.